ग्रीन ज्यूसचं फॅड हल्ली खूपच जोरात आहे. म्हणजेच काय तर हिरव्या भाज्या आणि पालेभाज्या एकत्र करून त्यांचा ज्यूस पिणं. सकाळी उठल्यावरती किंवा बरेच जण व्यायाम करून आल्यावरती सुद्धा हा रस पितात. यामध्ये पालक किंवा इतर पालेभाज्या, दुधी भोपळा, कोथिंबीर अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून या भाज्यांचा रस प्यायला जातो. मध्यंतरी असं सुद्धा म्हटलं जात होतं की हिरव्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं. हे क्लोरोफिल आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे आणि ते शरीरात विषार साठू देत नाहीत. त्यामुळे हिरव्या भाज्यांचा रस उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा काम करतं. त्यामुळे या ज्यूसचे इतके सगळे फायदे ऐकून बऱ्याच जणांनी हा ज्यूस प्यायला सुरुवात केली. आता पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या कितीही पौष्टिक असल्या तरी त्यांचा ज्यूस आणि स्मूदी सेवन करण्याआधी त्यांचे काही वाईट परिणाम शरीरावर होतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच सोबत या ज्यूसचे नेमके फायदे काय हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहूयात. सर्वात आधी हिरव्या रसाचा फायदा जाणून घेऊयात. नंबर 1, हे रस आपण इतर कोणतीही प्रक्रिया न करता वापरत असल्यामुळे त्यातून व्यवस्थित पोषक द्रव्य नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला मिळतात. नंबर 2, या ताज्या वनस्पतींमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात विषार साठू देत नाहीत. नंबर 3, रस या पातळ द्रव स्वरूपात वापरल्यामुळे रक्तात पोषण मूल्य पटकन शोषली जातात. नंबर 4, हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल असल्यानं पचन चांगलं होतं. तसंच विशेषतः यकृताचं आरोग्य सुधारतं. पाचक स्तनाव योग्य आणि चांगल्या प्रकारे स्त्रावतात. नंबर 5, रक्तशुद्धी होते आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारतं. नंबर 6, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 7, यकृत आणि मूत्रपिंड यांचं कार्य यामुळे सुधारतं. नंबर 8, अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या विरोधात शरीरात विशेष प्रतिकार शक्ती निर्माण होते. नंबर 9, ताज्या रसांमुळे उत्साह वाढतो. शरीरातली एनर्जीची जी पातळी आहे ती वाढते. नंबर 10, यामुळे त्वचा खूप ग्लोईंग आणि हेल्दी होते. नंबर 11, यामुळे केसही मजबूत होतात आणि खूप शायनी होतात. नंबर 12, यामुळे शरीरातलं आम्लाचं प्रमाण कमी होतं. नंबर 13, वय वाढल्याची लक्षणं म्हणजेच अँटी एजिंग साइन्स जे आहेत ते स्किनवरती उशिरा दिसतात. त्याची जी प्रोसेस आहे ती डिले होते. नंबर 14, पोट आणि आतड्यांची कार्यशक्ती यामुळे वाढते. आता ग्रीन ज्यूस नियमित पिण्याचे सगळे फायदे आपण जाणून घेतलेत, पण हा ग्रीन ज्यूस आपल्या डाएट मध्ये इन्क्लूड करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. जसं की नंबर 1, कोणताही रस किंवा ज्यूस हा कितीही आरोग्यदायी आहे असं आपण गृहीत जरी धरलं तरी तो परिपूर्ण आहार होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ यांचा अभाव असतो. नंबर 2, जर हिरव्या भाज्यांच्या रसात साखर घालून त्यांचं सेवन केलं तर वजन कमी करण्यासाठी या रसाचा काहीच उपयोग होत नाही. नंबर 3, पालेभाज्यातील काही भाज्या किंवा वनस्पती या औषधी गुणधर्म असणाऱ्या असतात आणि यातून मिळणारा जो फायदा आहे तो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असू शकतो. त्याची शरीरयष्टी आणि त्याच्या ओव्हरऑल हेल्थ नुसार हा फायदा होतो. सगळ्या वनस्पती प्रत्येक व्यक्तीला सूट होतीलच असं सुद्धा सांगता येत नाही. नंबर 4, काही जणांना सातत्यानं हिरवा रस प्यायल्यानं पित्त होणं, मळमळ होणं, उलट्या होणं, डोकेदुखी, पुरळ येणं, खाज येणं, शरीरात उष्णता जाणवणं अशा तक्रारी जाणवू शकतात. तर याविरुद्ध काही जणांना वारंवार सर्दी, खोकला असे त्रास सुद्धा होऊ शकतात. नंबर 5, अगदी नेहमीच्या वापरातील भाज्या सुद्धा एकट्या अत्यंत गुणकारी असल्या तरी जेव्हा सगळ्या एकत्र करून आपण वापरतो तेव्हा त्या संयोगानं त्या मिश्रणाला काय नवीन गुणधर्म प्राप्त होतील आणि त्यात कशा प्रकारे बदल घडतील हे माहीत नसल्यानं त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. नंबर 6, दीर्घकाळ केवळ असाच रसआहार करत असल्यामुळे शरीरात इतर जीवनसत्व किंवा पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्याची सुद्धा शक्यता असते. नंबर 7, आपली प्रत्येकाची तब्येत, प्रकृती ही एकमेकांपेक्षा भिन्न असते, वेगळी असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला काय सूट होईल आणि काय सूट होणार नाही किंवा आपल्या शरीराला कशाची बाधा होऊ शकते हे सर्व व्यक्तिगणिक बदलत असतं. त्यामुळे सगळ्या भाज्या मिक्स करून जेव्हा आपण हा ज्यूस बनवतो तर त्यातली कोणती भाजी आपल्याला सूट होईल, कोणती भाजी सूट होणार नाही हे सांगणं कठीण असतं. त्यामुळे एकंदरीतच हा रस प्रत्येकाला सूट होईल की नाही हे आपण ठामपणे सांगू नाही शकत.
अशा पद्धतीने हिरव्या पालेभाज्यांचा रस रोज पिणं आरोग्यासाठी खरंच फायदेशीर ठरतं का, हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।